श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा काय होते, तुमचं सगळं काही चांगलं चालू असते, खूपच छान चालू असते. काही नवीन नवीन वस्तू घेता किंवा खूप प्रगती व्हायला लागते, प्रगती होते, खूप छान छान वस्तू घेता, सगळं काही इतकं सुंदर खूपच छान चालू असते आणि नेमकं मध्ये कुठेतरी ब्रेक लागून जाते. काय होते माहिती का, एखादा व्यक्ती येते तुमच्या घरामध्ये आणि ते व्यक्ती आल्याच्या नंतर त्याची दृष्टी जी आहे तुमच्या घराकडे सगळीकडे असते आणि ती दृष्टी जी आहे पाडल्याच्या नंतर मग काय होतं, तो व्यक्ती तर निघून तिथून तुमच्या घरामधून निघून जाते. पण नेमकी त्या दिवसापासून तुमच्या घरातलं जे वातावरण आहे ते बदलायला सुरुवात होते आणि फार कटकटी चालू होऊन जाते. कुठले कामं प्रश्न मार्गी लागत नाही, काहीच होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं आहे, आपण तो व्यक्ती आला आणि तो व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, आपल्या घराची जे एकदम शेवटची भिंत आहे त्या भिंतीपासून खाली म्हणजे खाली फरचीला टेकूनच आपल्याला तो उपाय करायचा आहे. एक तुमच्याकडे फडा असतो, झाडणी नाही, झाडणी घ्यायची नाही, फडा घ्यायचा आहे. जो आधी फडे वापरत होते तो फडा घ्यायचा आहे. त्या फडा तुमच्या शेवटच्या भिंतीपासून खाली फरचीला लावत टेकत आणत जो तुमचा शेवटचा दार आहे, जे मेन डोअर आहे तुमच्या, त्या डोअरवरती नेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तो थोडासा आदळायचा आहे, अद्दर. आणि आदळून काय करायचं, एक पाचोडी त्या फड्याची तुम्हाला तोडायची आहे आणि तोडल्याच्या नंतर ती बाहेर फेकायची आहे. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, बिलकुल लक्ष देऊन ऐका काय म्हणायचं आहे, अलक्ष्मी निहासारण हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. अलक्ष्मी निहासारण हा मंत्र म्हटल्याच्या नंतर जी काही तुमच्या घरामध्ये किटकिटी असते, सगळ्या गोष्टी असते, असं जर काही तुमच्या दृष्टीस पडलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तो व्यक्ती आपल्या घरातून निघून गेल्याच्या नंतर आधी तो झाडू काढायला विसरायचं नाही आहे आणि झाडू काढल्याच्या नंतर अलक्ष्मी निहासारण हा मंत्र म्हणायला विसरायचं नाही आहे. आणि खरंच जर माझी जी काही मी माहिती सांगते ती तुम्हाला मनापासून जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.